अंजनगाव सुरजी नगर परिषद अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणात कामे चालू असून ती कामे मर्जीतील कंत्राटदारांना देण्यात आलं होतं। मर्जीतील कंत्राटदार काम करत असताना निकृष्ट दर्जाचं होत असल्याच्या अनेक तक्रारी येऊन स्थानिक नगर परिषद प्रशासन कुठल्याही प्रकारच्या तक्रारींची दखल न घेतल्यानं प्रहार संघटनेचे उपजिल्हा प्रमुख शंभू मालठाणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। जिल्हा प्रशासनानं तक्रारींची दखल न घेतल्यानं अखेर प्रहार संघटनेच्या वतीनं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं होतं। शुक्रवारी सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात होऊन स्थानिक प्रशासनानं सायंकाळपर्यंत आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले। मात्र जोपर्यंत निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रहार संघटनेनं केला होता। संध्याकाळी 10 वाजता दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी संपर्क साधून प्रहार संघटनेच्या मागण्या मान्य करून निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानं प्रहार संघटनेच्या वतीनं आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी आमदार गजानन लवटे, तहसीलदार पुष्पा सोळंके, नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गोविंद त्रिपुरारी, माजी नगराध्यक्ष कमलाकांत लाडोळे, मोहम्मद सिद्दीकी, मंगेश लांडे, महेंद्र दिपटे उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता अंजनगाव सुरजीहून सचिन पाटील अब्रोक यांची रिपोर्ट।